नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 18 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे. नक्षत्र मृग आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:43 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:40 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:53 ते 12:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 2:40 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल आणि रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि पंचमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. आजच्या दिवशी चतुर्थातील बुध आणि षष्ठातील मंगळ यांचा सुद्धा लाभ योग होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारपर्यंतचा कालावधी आहे त्यामुळे तुम्हाला काही छोटे मोठे लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे संदर्भात काही गोष्टी सुद्धा समोर येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहाल. थोडासा मानसिक तणावाखाली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण निर्णय कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर मात्र कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. तृतीयातील बुध आणि पंचमातील मंगळ हे परस्पर लाभ योग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक गणित जरा तुमची चुकू शकतील. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा गुंतवणूक आणि खर्च यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींचे काही मनोरथ आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील आणि घेतलेले काही डिसिजन अचूक ठरल्याचा अनुभव येऊ शकेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर ती सुद्धा काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातील शनी नेपच्यून बरोबर केंद्र योग करेल. तृतीयातील रवी बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी द्वितीयातील बुध आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर लाभ योग करणारे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये दिवसभरातील महत्त्वपूर्ण निर्णय जरूर घ्या. ते पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची झाल्याचा तुम्हाला अनुभव निश्चित प्रकारे येऊ शकेल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता थोडे विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमचे अचूक ठरू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या व्यक्ती असतील किंवा त्यांचे काही अपेक्षा असतील त्या तुम्हाला पूर्ण करावे लागतील. घरातील वातावरण चांगलं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे
तुमच्या वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी दुपारनंतरचा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातील मंगळ हे सुद्धा लाभयोग करणार आहेत. आज दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असते ते दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र गोष्टी थोड्याशा बदललेल्या दिसून येतील. तुमची मानसिकता थोडीशी वेगळी दिसेल. फिरणं वगैरे जास्त होईल. दमछाक थोडी जास्त झाल्यासारखी जाणवेल आणि कामं मार्गी लागू शकणार नाही. त्यामुळे थोडासा थकवा तुम्हाला जाणवेल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता येणार 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहते. आज दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातला बुध आणि द्वितीयातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये खास करून छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी येतील. मात्र नीट विचारपूर्वक गुंतवणूक करणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्याच राशीतला मंगळ आणि लाभातील बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राशी संबंधित घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घ्या. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडून येतील. थोडंसं फिरणं होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर सुद्धा खटके उडण्याची शक्यता जास्त राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात कार्यरत राहाल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि लाभातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील मंगळ आणि दशमातील बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जीसुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती सहजपणे मार्गी लागताना दिसते. याचप्रमाणे काही छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यासंबंधी फिरणं वगैरे जास्त होईल. एकंदरीत आजचा दिवस दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2:40 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील मंगळ आणि भाग्यातील बुध हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या आधी करून घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. तुमची मानसिकता सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दिसेल. मात्र
दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये बदलाव दिसून येईल. छोट्या-छोट्या कामामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतील. त्यामुळे स्ट्रेसफुल थोडंसं कंडिशन राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, इथे सुद्धा अशाच प्रकारचा काहीसा अनुभव दिसू शकेल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली छोटी-मोठी कामं मार्गी लागताना दिसतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही मनामध्ये काही नवीन संधी विचार करत असाल, तर त्या संदर्भातले सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. दुपारपर्यंतचा कालावधी आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. दशमातील मंगळ आणि अष्टमातील बुध हे सुद्धा परस्पर लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण आहे. दिवसभरातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हातील त्या सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचा अष्टमातील बुध आणि दशमातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसते. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मतभिन्नता अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही इझी मनी किंवा सहज सोपे लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील मंगळ आणि सप्तमातील बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या. तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि भाग्याची साथ सुद्धा उत्तम लाभेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये नकारात्मकता दिसून येईल. आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या कुरुबुरी सुद्धा डोकं वर करू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आज दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. षष्ठातील बुध आणि अष्टमातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभ योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा दुपारनंतरच्या कालावधीमध्ये. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे होऊ शकतील, काळजी घ्या. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे तुमच्या पंचमातील बुध आणि सप्तमातील मंगळ हे सुद्धा परस्पर लाभ योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद किंवा मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध चांगले दिसून येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातील छोटी मोठी कामं मार्गी लागताना दिसेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्यापर्यंत सुद्धा तुमचे नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 18 ऑगस्ट 2025 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.